कार पार्किंग इश्यू जो आहे आपला रिझॉल्व करण्यासाठी आपल्याला कळवलं की पार्किंगमध्ये कुठे किती गाड्या लागलेल्या आहेत. तर याच्यामध्ये असं एंट्री करताना आपलं एक सेन्सर आयर सेन्सर आहे ते डिटेक्ट करतो जो आपल्या एंट्री होऊन जातो मध्ये तिथं एक त्याच्यानंतर एक डिटेक्ट करतो. आता ते लाईट जास्त असल्यामुळे ते होत नाही.
जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो आपल्या टोलची सिस्टीम असेल टोलची सिस्टीम आपल्याला याच्या माध्यमातून गाडी गेले पण कळतं काउंटिंग कळते की किती गाड्यामध्ये येतात किती स्पेस आहे आपल्याला स्पेस नाही आहे तर आपण दुसरीकडे आपली गाडी पार्किंग करण्यासाठी शोधू शकतो वरती हां स्मार्ट लाईट स्टिक आहे लाईट स्मार्ट लाईट स्टिक आहे लाईट लोकांना कळेल की पुढे काहीतरी ऑब्स्टॅकल चालवावं लागतं की हे असं आहे चालू कसं असते स्टिक स्वतः त्यांना सांगेल आपल्याला सर गळ्यात घालून पण हे आपल्याला समजतं डिस्टन्स 400 सेंटीमीटरपर्यंत ते डिटेक्ट करतं आणि याच्या माध्यमातून त्यांना एक हातात धरायला पण हे पण एक आहे आणि हे पण एक आहे की समोर ऑब्स्टिकल आला तर कळेल वेस्टच्या लेवलला कारण काही ऑब्स्टिकल राहतात ते ग्राउंडपेक्षा थोडं उंच राहतात तोपर्यंत ही स्टिक आहे ग्राउंडपर्यंत पण थोडं उंच लेवलला म्हटलं तर ही एक ऑब्स्टिकल आहे की त्यांना याच्या माध्यमातून नजरच्या माध्यमातून जसं ते जवळ जातं हे दिसतं जवळचं जातं म्हणजे इंटेन्सिटी वाढत रेकॉर्डिंग चालू आहे का स्नेहल त्याला हे जोड ना पावर जोड ना तिला पावर काढून तो मागे ठेवून देतो एक बार एक ही ये प्रेस आणि जेव्हा पहिला पर्सन
एकट्याची का? नॉर्मली खेड्यामध्ये कसं असतं की काही अडचणी येत असतात सल्ला देतात की बाबा आपल्याला काहीतरी सांगतात जसं की ते काही गोरा कागद दाखवतात आणि ते सांगतात की हा गोरा कागद याच्यावरती काय लिहिलेलं आहे तर जेव्हा आपण बाबा लोक सांगतात की चाकूचं पाणी आहे ज्यावेळेस पाणी त्याच्यावरती स्प्रे केलं की आपल्याला काहीतरी लिहिलेलं असतं आणि ते काही वेळा बाबा लोक काय करतात पूजेचं नाव वगैरे असं करायला असतात पूजा वगैरे असतात आणि तशीच कृती करायला लागतात त्यामुळे आपल्याला शांती मिळते घराचं काही त्रास होत नाही. तर त्यामागचं सायंटिफिक रिझन असं सर्टिफिकेट कलरलेस असतो त्यामुळे ते आपल्याला दिसतं जेव्हा आपण बेस त्यावरती स्प्रे केला त्यावेळेला आपल्याला पिंक कलरचा काहीतरी लिहिलं नाही असंच म्हणतो बाबा आपल्याला अशा प्रकारे फसवतात आणि नॉर्मली खेड्यावरचे लोक त्याला पण हे करत असतात तर त्यामुळे खूपच मॅजिक नाही आणि ना तुला बघायचं तर रिझल्ट काय पास सेकंड असतं याच्यावर काय लिहिलं नाही काहीच नाही बघायचं तुला पास सेकंड कॉंग्रॅच्युलेशन अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला फसवलं जातं त्यामुळे विश्वास ठेवायचा नाही वॉज द रिझन बिहाइंड इट? हे फेनॉक्सिलिक इंडिकेटर आहे त्याच्याने आम्ही याच्यावरती लिहिलं होतं आणि हा बेस आहे जेव्हा आपण याच्यावरती अगोदर काही दिसलं नाही कारण ते कलरलेस पण जेव्हा आपण त्यावरती बेस स्प्रे केला त्यावेळेला आपल्याला पिंक कलर दिसतो कारण बेसिक कंडिशनमध्ये फेनॉक्सिलिक इंडिकेटर आपल्याला त्यावरती कलर दाखवते त्याचं नाव घेऊन टाकतो. तुला जे वाटेल ते याच्यावरती तुझं नाव लिही तुझं काय तुला जे वाटेल पटकन लिहिते तुला काय दिसतंय आता कलर वगैरे पिंक वगैरे काय दिसतंय हा तिथे स्क्रीन येतात तो तुम्ही हे ड्राय झाल्यानंतर ते निघून जातंय ना कलर दिसतोय कोणता प्लेन व्हाईट बघायचं तुला तुझे लिहिलेलं ते दिसायला ते का दिसतं कारण हा बेस आहे त्यामुळे त्या त्याचं आणि हे इंडिकेटर हे आपण कलरलेस पिक्चर्स बघता पिक्चरमध्ये हिरो हात सेट करतो हिरो लागतो त्याचे ब्लड येतं ना ते ॲक्च्युअली ब्लड नसतं ते जादू त्याच्या ब्लड येते बघ हे वॉटर मॅजिक वॉटर मी हातावर असं घेतलं आहे
ते आता काढून टाकलं काय आहे त्यात content? आता यांचे आहे ही साधी अशी यांनी यात आम्ही सोडियम मेटल टाकलेलं ठीक आहे सोडियम मेटल ही हे आहे ते वापरलेलं आहे आणि आपण सोडियम मेटल जेव्हा आपण याच्यामध्ये सोल्युशनमध्ये टाकतो तर वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर सोडियम हायड्रॉक्साईड तयार बेसिक बेस तयार होतो आणि अल्कोहोल असतं म्हणजे ॲसिडिक नेचर त्याचं सोडियम मेटल दाखवा ना. ॲसिड आणि बेसची रिॲक्शन आहे हां त्यातला कसं असतं त्यांना पाण्यात सोडियम त्यांना नाही, हात लावून सोडियम मेटल आहे. तर इकडे बघितलं तू पाण्याचा कलर चेंज झालायचा तर तुला उत्पादन झालेली ती जर उतरायची असेल तर तू टी व्हीमध्ये वगैरे बघितलं असेल ना कार्टूनमध्ये ती लिंबू उतरवतात आणि त्याच्यावर तर मी तुझ्यावर लिंबू उतरवून दाखवते की तुला उत्पादन झाली की नाही जर झालेली असेल तर याच्यातून जाळ निघेल नसेल झालेली तर नाही निघणार आल्याची गेल्याची कोणाची उत्पादन झालेली असेल त्याच्यातून जाळ निघेल मागे मागे सर मागे याचा अर्थ तुला उत्तर याच्या मागे हे भूतबाधा वगैरे काही नाही आहे सुपरटिशन आहे जो सोडियम मेटल मी तुला आता दाखवला ना त्याची रिॲक्शन वॉटरसोबत होते आणि तो हायली रिॲक्टिव्ह आहे त्याची वॉटरसोबत रिॲक्शन होते त्याच्यामुळे त्याच्यातून हीट बाहेर पडते आता एवढ्या गर्दीत फिरून आलाय म्हणजे तुला नक्की एखाद्या भूतानेचं पाठलेलं असेल थांब आता हे जादूचं पाणी आहे ते मी तुझ्यावरून उतरवेल आणि ते भूत जर या पाण्याचा कलर बदलला याचा अर्थ तुला भूतबाधा झाली आहे ते बघूया आपण ओम क्लीम क्लीम चामुंडाय बिचे क्लीम चामुंडाय बिचे अगर हे कोई तो निकले बाहर अगर हे कोई तो निकले बाहर बघ आता या पाण्याचा कलर बदलतो याचा अर्थ तुला भूतबाधा झाली आहे आता ती काढणं गरजेचं आहे आता बघ हे शुद्ध गायची तूप आहे ते या होममध्ये मी टाकेल तर हे बिना मॅच बॉक्सचं भेटलं तर तुला भूतबाधा झाली होती आणि ती उतरली असं समजू कॅमेरा फोडून दिसेल याने पेड घेतलेला आहे म्हणजे तुझ्यावरची भूतबाधा उतरलेली आहे बरोबर हे काहीच नाही विदाउट मॅच हे काहीच नाही फक्त एक सुपरस्टिशन अंधश्रद्धा खेड्यापाड्यामध्ये आपल्याला असंच फसवलं अशा प्रकारचे बंधू मामा आपल्याला फसवतात आणि आपले मानसिक आपले आर्थिक नुकसान करतात बरोबर याच्या मागे फक्त याच्या मागे फक्त सायन्स याच्या दोघांमागे फक्त सायन्स याच्यामध्ये आम्ही सोडियम हायड्रॉक्साईड आणि ग्लुकोज यूज केले आहे आणि ॲडिशन केली आम्ही मिथिलीन ग्लुकोज मिथिलीन हा ॲड केल्यानंतर ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये हा कलर शोषक आहे आणि इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन हा कलर होऊन जातो याचं मागचं कारण आहे की ह्या KMNO4 यूज केलेला आहे KMNO4 आम्ही तुमच्या नकळत टाकला आणि शुद्ध गायचं दूध म्हणून आम्ही त्याच्यावरती ॲडिशन केली आहे ग्लिसरीनची आणि ते स्ट्रॉंगली ऑक्सिडाइज एजंट राहण्यासाठी आणि तिकडे थँक्यू दिसतंय का? दिसतं की माझं?
शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य आरोग्यदायी भरभराटीचं सुखसमृद्धी जावं ही सदिच्छा आपल्या सर्व ठिकाणी व्यक्त करतो. लवकर रिटायर हो. आम्हाला कायम तुमची गरज पडणार आहे. सरांच्या शुभेच्छा तर आहेत पण मागे मी सरांना पुस्तक लिहायला लावलं होतं. सरांनी काही मनावर घेतलं नाही. आपण सगळे मिळून एक गौरव ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणजे परिचयात्मक 10-20 पानं असतील पण एक प्रत्येक फॅकल्टीचे काही रिसर्च वेगळं आगळं वेगळं सगळे विभाग प्रमुख सगळेच चला आपल्याला तिकडे पण सर माझ्या माहितीप्रमाणे 1 महिने आणि 1 महिन्यानंतरच इथून जात आहे तर काय शॉर्ट पॅलेट सिक्वेन्स असेल जो डायबिटीज कॉज करणारा हा जो सिक्वेन्स असेल त्याला जाऊन पाहिजे त्या ठिकाणी गॅस लाईन प्रोटीन आहे आणि डीएनए फॉस्फोडाईज ब्रेक केली जाते आणि तो सिक्वेन्स नंतर सेलच्या बाहेर ट्रान्सपोर्ट केला जातो जेणेकरून तो डायबिटीज कॉज करणारा सिक्वेन्स हा पुढे रेप्लिकेट होणार त्याच्यामुळे पुढच्या जनरेशनमध्ये किंवा त्या ह्युमन बिंगच्या याच्यात डायबिटीज हा क्युअर आत्ताच फेब्रुवारीमध्ये नोबेल भेटला याला जेनिफर आणि त्याने गावाकडे टमाटे ग्रो होतात. गेल्या 5 वर्षात त्यांना 1 वर्षानंतर भाव भेटला. दररोज त्यांना भाव नाही भेटला. म्हणजे सप्लाय अँड मॅनेजमेंट स्टॉक मार्केट चालतं. आता असं आहे म्हणजे हे पूर्ण फार्मिंग सेक्टर म्हणजे आम्हाला अप्लाय करायचं आहे सप्लाय अँड मॅनेजमेंट. याच्यानंतर दुसरी गोष्ट सर, जे व्यापारी लोक घ्यायला
टाईम मशीनची गरज पडेल म्हणजे तुझी बॉडी टाईम ट्रॅव्हल करणाऱ्या एलिमेंट्सपासून बनली करता येईल. तर त्याच्यासाठी आपण 4 डायमेन्शनमध्ये तो स्पेस मूव फॉरवर्ड बॅक टाईममध्ये आणि 4 डायमेन्शन इज टाईम. अशा प्रकारे तो मूव होतो आहे आणि आपला हा 4D स्ट्रक्चर म्हणजे जर आपण अशा प्रकारे एक मटेरियल्समध्ये नॅनो मटेरियल किंवा मग आणखी मटेरियल्सची स्टडी करतो मटेरियल सायन्समध्ये एक आमचं प्रोजेक्ट ऑन द बेस ऑफ हर्बेरियम टेक्निक्स. हर्बेरियम टेक्निक ही एक नॅचरल प्रिझर्वेशनची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण फील्डमधून एक नॅचरल प्लांट कलेक्ट करू शकतो. नॅचरल प्लांट कलेक्ट करून आल्यानंतर याला फील्ड प्रेस असं म्हणतात. फील्ड प्रेसमध्ये आपण ते प्लांट व्यवस्थित प्रेस करून ठेवायचं. प्रेस केल्यानंतर हे एक हर्बेरियम शीट असतं. प्रेस केल्यानंतर ते झाड जेव्हा प्रॉपर मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून प्रिपेअर होतं ते झाड ह्या हर्बेरियम शीटवर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ते स्टिक ग्लूच्या साह्याने किंवा फेविस्टिकच्या साह्याने आपण त्याला स्टिक करू शकतो. ते जेव्हा प्रॉपर स्टिक होतं ते वाळल्यानंतर ह्या अशा पद्धतीने दिसतं. आपण त्याचं ॲज अ कमर्शियल यूज म्हणून पण यूज करू शकतो. जसं की हे प्लांट आहे ते 2004मध्ये प्रिझर्व केलं गेलेलं आहे आणि त्याची आम्ही फ्रेम बनवली आहे. ते प्लांट जे आम्ही घेतलं होतं ते पूर्णपणे ह्या पेपरच्या फॉर्ममध्ये होतं पण आम्ही त्याला फ्रेम लावल्यानंतर ते अशा पद्धतीने झालेलं आहे. आपण एक वाईल्ड स्पीसीसचं कलेक्शन वगैरे किंवा एंडेमिक प्लांट म्हणून पण प्लांट प्रिझर्व करू शकतो. So my project name is Sign Language Recognition using Smart Laws. इंडियामध्ये खूप सारे पीपल्स आहे जे 2.78% बोलू शकत नाही. सो त्यांच्यासाठी हा ग्लोज आहे. हे फ्लेक्स सेन्सर आहे ते बेंडिंग प्रिन्सिपलवरती वर्क करतात. जेव्हा बेंड होईल तेव्हा मेसेज किंवा सिग्नल असेल ते पास होतील. हा OLD डिस्प्ले आहे आणि हा मायक्रोबिट मायक्रो कंट्रोलर आहे. याच्यामध्ये सी प्रोग्रामिंग केलेली आहे. जेव्हा फर्स्ट फ्लेक्स होईल तेव्हा हॅलो, सेकंड फ्लेक्स होईल तेव्हा हेल्प मी असे मेसेजेस सेंड होतील. सो जे पर्सन बोलू शकत नाही ते हा यूज करू शकता. हा इझिली कुठे पण कॅरी करू शकतो आपण. गुड आफ्टरनून. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडिया. या अंतर्गत जेवढे पण काही स्मार्ट सिटीज आहे त्या स्मार्ट सिटीजमध्ये त्यांनी स्मार्ट डस्टबिन्स दिल्या. त्या स्मार्ट डस्टबिन्स अशा वर्क करता. या ठिकाणी त्यांनी अल्ट्रासॉनिक सेन्सर यूज केलेलं असतं. ज्यावेळेस तुम्ही कचरा फेकायला जाता ते सेन्सर सेन्स करतं आणि ती लीड ओपन होते. कचरा टाकला की लीड बंद होते. पण याचा ड्रॉबॅक असा होतो की जे पण काही लोक कचरा आहे डस्टबिन 100% फिल झाली तरी पण लोक त्याच्यावरती कचरा टाकत जातात. तो कचरा टाकून त्याचा एक मोठा ढीग बनवतात. त्याच्याने काय होतं आपल्या एन्व्हायरमेंटवरती त्रास होतो. आपल्या हेल्थवरती इश्यूज होता. काही लोकांचं म्हणणं असं असतं की अरे हा फक्त कचरा आहे याच्याने काय होणार नाही. पण तो कचऱ्याचे जे ड्रॉबॅक्स आहे त्याच्याने किती लोकांना त्रास होतो हे लोकांना माहिती नाही. त्यासाठी मी हा एक सिम्पल प्रोजेक्ट रन केलेला आहे. यामध्ये मी आर्डिनो यूज केलेला आहे. त्यामध्ये मी एक 9 वोल्टची बॅटरी यूज केलेली आहे. एक बझर यूज केलेलं आहे. अल्ट्रासॉनिक सेन्सर यूज केलेले आहे आणि इथं हा LCD डिस्प्ले यूज केलेला आहे. यामध्ये हा प्रोजेक्ट वर्क असा करतो की जेव्हा डस्टबिन आपली भरलेली हे आपल्याला माहीत नाही किती % भरलेली. ज्यावेळेस मी इथे टाकतो जर लीड बंद करतो त्यावेळेस इथं दिसतं डस्टबिन किती % भरलेली डिस्प्लेवर. आता 52% डस्टबिन भरलेली आहे. आता हा डिस्प्ले आपल्याला दिसतोय. ज्यावेळेस तुम्ही आणखी कचरा ॲड करणार ज्यावेळेस तुम्ही 100% तुमची डस्टबिन भरणार त्यावेळेस सेन्सर वाजणार. हे सेन्सर वाचतं इथं डस्ट = 100% येतं. जोपर्यंत तुम्ही येत नाही आणि हा कचरा काढत नाही तोपर्यंत हे वाजत राहणार. त्याच्याने काय होणार आहे का ज्यावेळेस लोक जे आजूबाजूला लोक आहे त्यांना त्रास होत असेल कचऱ्यामुळे तर ते येतील आणि हा कचरा काढतील सिम्पली आणि डस्टबिन परत बंद करतील. डस्टबिनमधला सगळा कचरा काढला की इथं डिस्प्ले होणार की तुमचा कचरा 0% आहे. त्याच्याने एन्व्हायरमेंट पण क्लीन राहील. आपली हेल्थवरती पण त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाही. आणि जे बॅचलर्स राहतात रूममध्ये ज्यांना कचरा टाकण्याचा कधी कधी कंटाळा येतो तर ते पहिल्यांदा जाऊन तो कचरा बाजूला ठेवून येतील. यामुळे जे क्लीन इंडिया मुवमेंट इंडियामध्ये जे रन होतो आहे आपण त्यामध्ये सगळ्यात मोठं आपण योगदान देऊ शकतो. कारण की जेव्हा पण क्लीन इंडिया मुवमेंटचे फोटोज येतात त्यावरती फक्त कचऱ्याचेच फोटो असतात की कचरा ओव्हरफ्लो होतो आहे. त्यामुळे आपण हा जर प्रोजेक्ट यूज केला तर आपण तो कचरा जो ओव्हरफ्लो होतो आहे त्याचा आपण कमतरता कमी करू शकतो. आणि एक क्लीन इंडिया आणि स्मार्ट इंडिया प्लस
डिजिटल इंडिया हे बनवू शकतो. थँक्यू. आता आपल्याकडे नद्या वगैरे असतात, धरणं असतात, त्यांच्या बाजूला झाडं वगैरे असतात. तर तो झाडांचा जो पालापाचोळा आहे तो पाण्यामध्ये पडतो आणि तो पाण्यावर तरंगतो. आपणही वारंवार असा पाण्यात कचरा फेकत असतो जो पाण्यावर तरंगतो. तर तो डेली बेसिसवर एखादा माणूस तो जाऊन ते साफ करू शकत नाही. त्यासाठी मी एक असा रोबोट बनवला आहे, रिमोट कंट्रोल, जो पाण्यावर फ्लोट होईल आणि पाण्यातला जो कचरा आहे तो तरंगणारा तो यातमध्ये जमा होईल. तर मी इकडून त्याला जेव्हा सिग्नल देणार, एखादा बटन प्रेस करणार, ते बायनरी इन्फॉर्मेशन या इथे रिसिव्हर आहे त्याला देणार. त्यानंतर ती रिसीव्ह झालेली इन्फॉर्मेशन नंतर ही मोटर ड्रायव्हर हे मोटरला रन करणार. मोटरला रन केल्यानंतर तो पाण्यावर मी इकडे जसं त्याला राईटची कमांड दिली तो राईटला जाणार, मी फॉरवर्ड त्याला हे करते, तो पुढे 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 जाणार. तो कचरा जसं जसं याच्यात येणार, पाणी इकडून मागून निघून जाणार. मी याला नेट लावलेली आहे, तर यात फक्त कचराच जमा होईल. त्यानंतर तो कचरा जमा झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे ते आता ओव्हरफ्लो होईल. तर त्यावेळेस आपण त्याला परत किनाऱ्यावर बोलून म्हणजे इकडून त्याला इकडून कमांड देणार. कमांड दिल्यानंतर तो किनाऱ्यावर येणार आणि तो कचरा आपण परत काढून घेऊ शकतो. असा याचा यूज आहे. This is a solar tracking device which sense or detect any light falling on it. Here 4 LDRs are used as a sensor. When light fall on it, it moves in that direction. Here the values of LDR are sent to the Arduino Uno, which calculates the value and sent to the servos, which orients the solar panel towards that direction. Application of this is used in industrial purposes, and this device can be used in Arctic near poles or Arctic circles. That's all. Thank you. कधी कधी आपल्याला लक्षात नसतं का आपल्याला सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायची, तर मग मी सोशल डिस्टन्सिंग डिव्हाइस बनवलं आहे जे आपल्याला सिग्नल पाठवेल का आपल्याला सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायची. तर मग मी त्याच्यात अल्ट्रासॉनिक सेन्सर यूज केला आहे. तर मग आपल्या जवळ कोणी आलं का तो सेन्सर वाजेल आणि लाईट रिफ्लेक्ट होईलच. Start करू. Very good afternoon. Myself Jyoti Singh. We are doing the study of the diversity of the insect pollinators and the effect on the productivity on the cash crops. We have chosen two plants that are the cash crops mainly grown in Nashik, that is the pomegranate and watermelon. What are the aims and the objectives we have motively taken? That different pollinators are available for the pollination, fruiting and production of the plants. Secondly, we are also going to involve the effect of the pollinators with or without absence of the pollinators on the yield. Third, to compare the productivity with the without pollinators, and also the pesticides residues in the insects and also in the fruits. What are the methods we did? Firstly, we went to the field every Sunday of the week. We choose the farms where we have to perform the study. We chosen some of the plants and we took a transact. In that we did the process like labeling, bagging and tagging of that plants. We have took three parts, like we have took one flower as a control, second as a hand for a pollinated and control. What we did next is we used to go every week to that field and we used to collect some of the insects which acted the pollinators. Then we did the photography, collection, and also lastly what we are going to do is we have to take the fruits. And in the lab what we are going to do is we have to detect the amount of the pesticides inside them and also in the insect's body. What the work we have still completed is sampling, collection, photography. The work expected outcomes are the checklist for the pollinators, the comparative productivity of both the cash crops, and also detection of the pesticide residues in the body and the fruits. Thank you. Good afternoon. My name is Suchita Dalvi from the Department of Zoology. आणि my topic name is Screening of Honey Adulteration with Innovative Technique. यामध्ये मी एक पोर्टेबल किट तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आम्ही स्क्रीनिंग केलेलं आहे कमर्शियली अवेलेबल हनी जेवढे हनी सॅम्पल आम्हाला भेटतील त्या बेसिसवर. आणि याच्यामध्ये आम्ही 4 ते 5 टेस्टिंग आतापर्यंत केलेलं आहेत. त्याच्यामध्ये ही
स्टार्च टेस्ट आम्ही केलेली आहे. 2 वेल्स तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त डिटेक्शन ऑफ स्टार्च, इकडे प्युअर सॅम्पल असल्यामुळे इथे हनीचा कलर तोच राहिला आणि इकडे ब्ल्यू कलरची रिंग फॉर्म झाली बिकॉज ऑफ द स्टार्च प्रेझेन्स. त्याच्यानंतर हा किट आम्ही मार्केटमध्ये अवेलेबल करून देणार आहे. पर टेस्टिंग 10 रुपीज असणार आहे. सो एका किटमध्ये 5 टेस्टिंग दिल्यामुळे 50 रुपीज त्याची कॉस्ट असणार आहे. आणि ऑन द स्पॉट आपल्याला 5 टेस्टिंग कुठले लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत कोणी 2 ते 3 मिनटामध्ये त्याचा क्वालिटेटिव्ह बेसिसवर तुम्हाला ॲनालिसिस करता येईल. त्याच्यामध्ये डायबिटिक पेशंट्ससाठी जर शुगर लेवल हाय असेल, अडल्ट्रेटेड असेल जर बाकीचे फ्रुक्टोज सुक्रोज याच्यामुळे, तर ते ब्लड शुगर लेवल अजून इन्क्रीज होते. त्याच्यामुळे प्युअर हनी चॉईस करणं हे बेस्ट असेल. दिस इज आवर प्रोटोटाईप आणि या बेसिसवर स्टार्टअप आणि इनोव्हेशन कॉम्पिटिशनमध्ये 3rd प्राईज मी सिक्युअर केलं आहे आणि स्टॅडच्या अंडर 10,000 सीड मनी भेटली आहे. अँड द प्रोटोटाईप इज अंडर प्रोसेस. येत्या 6 मंथमध्ये हे प्रोसेस कंप्लीट होणार आहे. थँक्यू. So hello everyone, here I am presenting my model, that is gel electrophoresis. So here you can see this is the model that I have used, and here the DNA is extracted from the human blood cell. You can see the structure of the DNA like this. We have isolated these kind of DNA from the human blood cells and we have performed this gel electrophoresis. So the bands of the DNA, they are always different from human beings to human beings, even from organisms or bacteria or fungus, any of the thing. Now what is the purpose of doing so, right? So these, if you see the fragments, यहाँ पे हम देख सकते हैं कि applications क्या है इसके, because we know that in paternity testing, if in hospitals, if the child get exchanged from their parents, like यहाँ के बच्चे वहाँ हो जाते हैं, so what is the kind of doing this? Like हम उनका DNA लेते हैं, parent का DNA लेते हैं, and then we perform this kind. और यहाँ पे अगर दोनों की बैंड सेम आते हैं, we conclude that this child belongs to this parent or not. Even in forensic science, we perform various एक्सपेरिमेंट्स. लाइक अगर हमें क्राइम सीन से ब्लड मिला है तो हम वो ब्लड लेके क्रिमिनल का ब्लड लेके हम कंपेयर करते हैं, एंड देन वी सी दैट इफ़ दैट पर्सन बिलोंग्स टू दैट सीन और नॉट. सो दिस इज़ वन ऑफ द एप्लीकेशन ऑफ दिस मॉडल. इवन इन द DNA printing or DNA fingerprinting and in mutations, if one person is suffering from the diseases, अगर हमें उस चीज़ को रोकना है तो उसके लिए ट्रीटमेंट क्या करनी चाहिए, we can observe this from these kind of models. Now the innovation behind this, अगर हमें कोई वायरस पता है, ऑलरेडी उसका DNA sequencing हो चुका है, if we get another kind of the DNA, then we can proceed कि हाँ ये अलग DNA है, so we need to take antibiotics and proceed for the research of those kind of organisms, right? So this is the main purpose of this model. Thank you. सो फंगस ॲस्परजिलस फ्लेवर्स. तर हे ॲस्परजिलस फ्लेवर्स जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि कुठल्याही प्रकारच्या जेव्हा आपण बी विकत घेत तर फंगस ॲस्परजिलस फ्लेवर्स, तर हे फंगस ॲस्परजिलस फ्लेवर्स म्हणजे आपण ज्याला बुरशी म्हणू शकतो. तर ही अशा प्रकारची जी हिरवळ रंगाची जी बुरशी आपण जनरली बघतो मार्केटमध्ये, जेव्हा आपण कधी शेंगदाणे असो किंवा अक्रोड असो किंवा कॉर्न्स असो किंवा बदाम असो, अशा प्रकारचे जेव्हा कुठलं बिया आपण विकत घ्यायला जात असतो तेव्हा आपण जनरली अशी बुरशी बघतो. जर अशी बुरशी प्रेझेंट असणारा जर पदार्थ आपल्याला स्वस्तात मिळत असेल तर कदाचित आपण तो विकत घेऊसुद्धा, परंतु ते आपल्या शरीरासाठी किती घातक असू शकतं याचा अंदाज आपण लावत नाही. कधी कधी आपल्या घरी असलेल्या पदार्थांना सुद्धा नंतर ही जी लागलेली बुरशी असते आपण ही नुसतीच पुसून ते पदार्थांमध्ये जसंच्या तसं वापरण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला याचा अंदाज नसतो की हे किती घातक असू शकतं. तर याच्यामध्ये प्रेझेंट असतं ॲस्परजिलस फ्लेवर्स. तर ॲस्परजिलस फ्लेवर्स नावाचा हा जो फंगस आहे हा मानवी शरीरामध्ये गेल्यानंतर हा लिव्हर कॅन्सर, त्याच्यानंतर ॲक्यूट अफ्लाटॉक्सिकोसिस, त्याचबरोबर लहान मुलांची ग्रोथ थांबवणे, तसेच इम्युन सप्रेशनसारख्या घातक आजार माणसांमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी काय करता येईल, तर याच्यासाठी आपण एक असं करू शकतो की जेव्हा केव्हा आपल्याला अशी हिरवळ रंगाची बुरशीची ग्रोथ दिसेल तेव्हा आपण तो पदार्थ विकत घेणं टाळावं. त्यानंतर आपण पूर्ण जे दाणे आहेत तेच विकत घेण्याचा प्रयत्न करावा. तुटलेले दाणे शक्यतो टाळायला हवे. त्याचबरोबर
आपण जास्त काळासाठी जे स्टोरेज आहे ते अवॉइड करावं. जास्त काळासाठी केलेल्या स्टोरेजमध्ये हे फंगस जास्त ग्रो होऊ शकतं. तसंच छोट्या काळासाठी केलेल्या स्टोरेजमध्ये ते व्यवस्थित राहतं. त्याचबरोबर मग हे सगळे आपण उपाय केल्यानंतर आपण 100% सेफ राहू का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण हेच जर धान्य जर आपण गायींना खायला दिलं तर गाई गुरंसुद्धा त्याच्याने आजारी पडूच शकतात. त्याचबरोबर त्यांनी दिलेलं जे दूध आहे हे त्या दुधामध्ये देखील आपल्याला हे अफ्लाटॉक्सिन नावाचं जे टॉक्सिन आहे हे आढळू शकतं. आणि त्याच्यापासून बनलेल्या सगळ्या प्रोडक्टमध्ये देखील हे टॉक्सिन आढळतं. आणि ह्या टॉक्सिनपासून इन्फेक्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा ह्युमन्समध्ये हे सगळे आजार आपल्याला बघायला मिळू शकतात. तर आपल्याला जनरली ही जी बुरशी आहे हे आपल्याला खाणं टाळायचं आहे आणि विकत घेणं देखील टाळायचं आहे. करू का? आपण रेग्युलर यूजमध्ये कायम दुधाचा यूज करतो. आपल्याकडे लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत हे दुधाचा यूज करतात. पण ते दूध नेहमी प्युअरच असतं की इम्प्युअर असतं हे आपल्याला माहिती नसतं. तर आपण घरगुती पण त्याची टेस्ट करू शकतो. आपण प्रत्येक वेळेस लॅबोरेटरीमध्ये जाऊ शकत नाही. तर आपण त्याची पहिल्यांदा टेस्ट करूया. ते म्हणजे ही तुरडाळ पावडर आहे, ही टर्मरिक पावडर आहे. तर तुरडाळ पावडर घ्यायची, ती मिल्कमध्ये टाकायची. त्यामध्ये बाहेर जे डिटर्जंट किंवा सोप किंवा त्याच्यामध्ये युरिया यूज केलं जातं. आता आपण हे प्युअर मिल्क आहे पण आपण आता इम्प्युअर करूया. यामध्ये आपण डिटर्जंट टाकलेलं आहे, यामध्ये आपण युरिया टाकलेला आहे 1/2 टीस्पून. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण त्याला आता स्टर करणार आहोत. आणि हे जे आहे हे प्युअर मिल्क आहे. आता याच्यामध्ये पण आपण तुरडाळ पावडर टाकणार आहे. तुरडाळ पावडर टाकल्यानंतर आपण 5 मिनिट त्याला स्टेबल झाल्यानंतर आपण त्यामध्ये टर्मरिकचा यूज करणार आहे. टर्मरिक पावडर टाकल्यानंतर ते टर्मरिकचा कलर जर येल्लोच राहिला तर समजायचं की आपलं मिल्क हे प्युअर आहे. आणि जर त्याचा रेडिश कलर झाला असा तर समजायचं की आपलं मिल्क हे इम्प्युअर आहे. आता आपण त्यामध्ये टर्मरिक पावडर टाकूया. ओके. आपण बघू शकतो की टर्मरिकचा कलर हा रेडिश झालेला आहे आणि प्युअर मिल्कचा कलर हा येल्लो राहिलेला आहे. त्याच्यावरून आपण करू शकतो की आता आपलं प्युअर मिल्क पितो की आपण इम्प्युअर मिल्क, आपण हे घरगुतीच करू शकतो. आणि अजून एक टेस्ट आहे ती म्हणजे स्टार्च पावडरची आहे. यामध्ये आपण स्टार्च बाहेर थिकनेस येण्यासाठी त्याचं छान दिसण्यासाठी आपण बोलतो की खूप छान मिल्क आहे पण त्यामध्ये इम्प्युअर असतं. त्यामध्ये ही स्टार्च पावडर टाकलेली असते. ही स्टार्च पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये 2 थेंब ही टिंचर आयोडीन पावडर आहे, सोल्युशन आहे. हे मेडिकलमध्ये इझिली अवेलेबल असतं. ह्याच्यामध्ये आपण 2 थेंब जर टाकले तर याचा कलर ब्ल्यू किंवा व्हायलेट झाला तर समजायचं की आपलं सोल्युशन हे इम्प्युअर आहे. याचा कलर हा ब्ल्यू आणि व्हायलेट झालेला आहे. याचा अर्थ याच्यामध्ये थिकनेस वाढवण्यासाठी, छान दिसण्यासाठी स्टार्च पावडरचा यूज केला जातो. त्याच्यामुळे आपण कायम प्युअर पिलं पाहिजे, आपण घरगुती याचा यूज करू शकतो. हे आपल्या रेग्युलर काही वर्षांनी 18 ते 40च्या वयोगटामध्ये हे आजार दिसू लागतात, जसे कॅन्सर, पित्त वगैरे असे भरपूर आजार असतात. ते रोखण्यासाठी आपण घरगुती हे टेस्ट केल्यानंतर आपल्या लहान मुलांना किंवा मोठ्यांना हे मिल्क दिलं पाहिजे. बस एवढंच. Okay. Hello everyone, myself Saloni Vijay Tatar. I'm a student of KTHM College. I am pursuing analytical chemistry from KTHM College. Today we are going to see you how to check the adulteration in vegetables by using very simple reagents which are easily available at our home. For this purpose, the vegetable is taken, then dip a cotton into oil. You may take olive oil, vegetable oil, coconut oil. Then rub the cotton over the vegetable. If the cotton turns blue, then there is presence of chemical which is spread on vegetables for their freshness. This is a very simple technique. The chemical used may cause very hazardous effects on our health, such as kidney stone, cancer, heart attack. So it is necessary to check whatever we are eating is actually safe for us or not. Thank you. Hello, full adulteration. This is a black pepper and this is a seeds of papaya. यानंतर काही जण असं करता की ब्लॅक पेपरमध्ये पपाया सीड्स ॲड करता कारण त्यांची क्वांटिटी वाढवण्यासाठी. तर आपण ते घरच्या घरी कसं ओळखू शकतो ते आज आपण ते बघूया. एका याच्यामध्ये आपण वॉटर घ्यायचं.
वॉटर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पपया सीड्स आणि काही ब्लॅक पेपर टाकायच्या. हे केल्यानंतर ब्लॅक पेपरला वेट असतं त्यामुळे ते खाली सेटल होतं आणि पपाया सीड्सला वेट नसतं त्यामुळे ते वरती राहतात. अशा प्रकारे आपण ब्लॅक पेपर आणि पपाया सीड्स दोघं सेपरेट करू शकतो. थँक्यू. हॅलो. चहा पावडरमध्ये कशा प्रकारचं मिश्रण केलं जातं, अडल्ट्रेशन केलं जातं ते आपण बघणार आहोत. चहा पावडर आणि लोखंडाचा चुरा याचा कलर सारखाच असतो, तर तोच कशा प्रकारे ओळखू शकतो. लोखंड हे मॅग्नेटने अट्रॅक्ट होतं, तर ते आपण आता बघूया की होतं की नाही. आता 2 प्रकारची चहा पावडर घेतलेली आहे आपण. एका चहा पावडरमध्ये आपण मॅग्नेट फिरवून बघू, तर काहीच अटॅक झाला नाही, कारण याच्यामध्ये भेसळच नाही आहे. जर आता ह्या चहा पावडरमध्ये भेसळ असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ते आयर्न जे आहे त्याला मॅग्नेटला अटॅक झालेले दिसतील. तर याच्यामध्ये पूर्णपणे भेसळ केलेला आहे, त्यामुळे आयर्नचे जे क्रिस्टल्स आहे ते आपल्या निडलला अटॅक झालेलं आहे. अशा प्रकारे चहा पावडरमधली भेसळ आपण ओळखू शकतो आणि आपल्या स्वतःला भेसळीपासून वाचवू शकतो. थँक्यू. याच्यामध्ये आपण नॅनो पार्टिकलचे ॲप्लिकेशन चेक करू शकतो. याच्यामध्ये गॅस सेन्सिंग हे एक गॅस सेन्सिंग युनिट आहे. याच्यामध्ये आपण जे काही नॅनो पार्टिकल तयार केले त्याच्यामध्ये गॅसचे काय इंटरॅक्शन आहे त्याच्यामध्ये ते सर्व चेक करतो. याच्यामध्ये इथून गॅस इंजेक्ट करता हे 2 रॉड असतात, त्याचा इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट असतो पिको ॲमिटरसोबत. इथून पॉवर सप्लाय असते. मग ते गॅसने जर मीन्स नॅनो पार्टिकलने जास्त जर रिस्पॉन्स दाखवला तर आपण सांगू शकतो हे चांगले ह्या टेम्परेचरला हा रिस्पॉन्स दाखवतो आहे आणि ते आपण त्या टेम्परेचरला यूज करू शकतो. सर, नॉर्मली आपण बघत असतो की खेडेगावामध्ये जेव्हा लोकांना प्रॉब्लेम्स असतात, काही समस्या असतात किंवा मग काही घरात सतत अडचणी येत असतात, तेव्हा आपण भोंदूबाबांचा आसरा घेत असतो. भोंदूबाबांना आपण त्याबद्दल त्यांचे ओपिनियन्स विचारत असतो किंवा मग नॉर्मली खेडेगावात हे असं असतात की भोंदूबाबाला विचारलंच जातं. मग ते आपल्याला काय सांगतात की कधी सांगतात शांती करा, पूजा करा किंवा काहीतरी वेगवेगळे उपाय सांगतात किंवा मग आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतो की काही प्राण्यांची हत्या पण करायला लावतात. मग ते त्यासाठी काय वापरतात की असं पेपर वापरतात. ते म्हणतात की हा कोरा पेपर आहे, हा कोरा पेपर बघा ज्याच्यावरती तुम्हाला काहीही लिहिलेलं दिसत नाही. आणि मग ते काय करतात की ते म्हणतात हे गुलाबजल किंवा मग हे जादूचं पाणी, आणि जादूचं पाणी त्यावरती फवारतात आणि ते म्हणतात की हे बघा याच्यावरती काय लिहिलेलं आहे. आणि हे बघा आता तुम्ही बघू शकता हा कोरा कागद होता, पण कोरा कागदावरती आता आपल्याला सायन्स डे लिहिलेलं दिसतंय. त्याचप्रमाणे ते भोंदूबाबा काय करतात, ते जेव्हा जे लोक जेव्हा त्यांची समस्या घेऊन भोंदूबाबांकडे जातात तर ते त्यांच्याकडे असे कोरे कागद असतात. कोऱ्या कागदावरती त्यांनी मंत्र म्हणा किंवा पूजेचं नाव म्हणा असं लिहिलेलं असतं ऑलरेडी. आणि जेव्हा ते म्हणतात की हे जादूचं पाणी हे फवारतात आणि ते म्हणतात की तो मंत्र आहे तर तुम्ही घरी घेऊन जा, त्या कागदाची सुद्धा पूजा करा. तर आपण समजून घेऊया यामागचं सायंटिफिक रिझन. त्यामागची केमिस्ट्री अशी की हे फिनॉफ्थॅलिन इंडिकेटर आपण बघू शकता, हे कलरलेस सोल्युशन आहे. जेव्हा या फिनॉफ्थॅलिन इंडिकेटरने जेव्हा आपण या पेपरवरती लिहितो तेव्हा कलरलेस सोल्युशन असल्यामुळे आपल्याला पेपरवरती आता ह्या पेपरवरती पण लिहिलेलं आहे, पण पेपरवरती लिहिलेलं काहीही दिसत नाही कारण फिनॉफ्थॅलिन हे कलरलेस सोल्युशन आहे. पण जेव्हा हे अमोनियम हायड्रॉक्साईड किंवा एखादा कोणता पण बेस जेव्हा आपण पेपरवरती स्प्रे करतो तेव्हा ते इंडिकेटर असं असतं जे बेसिक कंडिशनमध्ये पिंक कलर देतं आणि नॉर्मली ते कलरलेस असतं. आता हा पण एक पेपर आहे, आपण बघू शकतो हा कोरा पेपर आहे, पण जेव्हा त्याच्यावरती आपण काहीतरी स्प्रे करू तेव्हा काहीतरी लिहिलेलं दिसतं. तर भोंदूबाबा ह्याच केमिस्ट्रीचा यूज करून आपल्याला फसवत असतात आणि अशाच अंधश्रद्धेला आपण पडू नये. त्यामुळे आपण हा सगळा छोटासा प्रयोग ज्याने आपण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी छोटीशी मदत करू शकतो. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. मी प्रिया कस्तुरे, स्टुडंट ऑफ MSc सेकंड इयर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आज मी तुम्हाला काही सुपरस्टिशन्सबद्दल सांगणार आहे. आपल्याला माहिती 2022 जरी चालत असलं तरी बऱ्याच लोकांना अजून अंधश्रद्धेबद्दल भरपूर प्रश्न पडतात. काही ठिकाणी लोक लेमनमधनं ब्लड काढतात, तसं काही वेळेस जे बाबाज वगैरे असतात ते कधी स्वतःचा हात नाईफने कट करतात आणि लोकांना सांगतात का ब्लड येतं आहे बट तरीही पेन होत नाही आहे. आणि लोकांना त्या गोष्टीचं खूप विशेष वाटतं का जर ब्लड येतं आहे त्यांच्या बॉडीमधनं बाहेर तर पेन का होत नाही आहे त्यांना. सो ॲक्च्युली लोक या गोष्टीला चुकीच्या दृष्टीने बघता सुपरस्टिशन समजतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात. बट ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय असतं, एक सोल्युशन्स असतं जे फ्रॉड लोक आपल्या हातावर, फ्रॉड बाबाज वगैरे जसं ते आपल्या हातावर अप्लाय करतात, ज्याचं नाव आहे अमोनियम थायोसायनेट. आणि त्यानंतर ते नाईफने स्वतःच्या हातला कट करतात
आणि ब्लड रेड कलर फॉर्म होतो. सो त्यांना असं वाटतं का ते ब्लड रेड कलर जो आला आहे तो त्यांच्या बॉडीमधनं आलेला आहे, बट ॲक्च्युली तो बॉडीमधनं येत नाही आणि नाईफने रिअलमध्ये हात कट पण होत नाही. नाईफ पण फ्रॉड असते आणि जे ब्लड दिसते ते पण फ्रॉड असतं. ॲक्च्युली होतं काय त्याच्यामध्ये, जे सोल्युशन त्या हँडवर अप्लाय करता त्याचं नाव असतं अमोनियम थायोसायनेट NH4SCN आणि ऑलरेडी त्यांच्या नाईफवर FeCl3 नावाचं सोल्युशन अप्लाय केलं असतं. जेव्हा अमोनियम थायोसायनेट आणि FeCl3 सोल्युशन कॉन्टॅक्टमध्ये येतात ते कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. त्याचं नाव आहे फेरिक थायोसायनेट. फेरिक थायोसायनेट कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर तो ब्लड रेड कलर शो करतो, जो ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये हेमोग्लोबिन कॉम्प्लेक्समुळे दिसतो आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं का तो ब्लड रेड कलर हा बॉडीतनं आला आहे, बट ॲक्च्युली तो बॉडीतनं नसतो आणि नाईफने हँड कट पण झाला नसतो. सो इन शॉर्ट सांगायचं ठरलं तर हे सगळं सायन्स आहे. सो सुपरस्टिशन्सवर विश्वास ठेवू नका. बी अवेअर ऑफ फ्रॉड्स अँड डोंट बिलीव्ह इन सुपरस्टिशन. थँक्यू. आमच्या सगळ्यांचं फार्मिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्ही स्टार्टिंगपासून हेच पाहिलं की लेबर्स इझिली अवेलेबल नाही होत फार्मर्ससाठी. सो आम्ही हे एक ॲप घेऊन आलेलो आहे ज्याच्यात फार्मर्स आणि लेबर्स एकामेकाला इझिली कनेक्ट करू शकतात. फार्मरला लेबर टायमावरती अवेलेबल नाही होत, त्याच्यामुळे त्याची ॲग्रिकल्चर प्रोसेस डिले होते आणि फार्मरला ब्रोकर्सला पण चार्जेस पे करावे लागतात. ह्या सगळ्यात त्याचा खूप टाईम वेस्ट होतो आणि खूप लेबर्सची कमतरता आहे ॲग्रिकल्चर सेक्टर्समध्ये. सेम वेमध्ये 42% लेबर्स काम करतात ॲग्रिकल्चर सेक्टर्समध्ये, तरी पण लेबर्सची कमी आहे आणि लेबर्सला हे माहितीच नाही आहे की त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट आहे. त्यांना हे सांगणारं कुठलं प्लॅटफॉर्मच नाही आहे. सो आमचं ॲप त्या दोघांमधला एक ब्रिज बनणार आहे आणि त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करून देणार आहे. ह्या ॲपवरती आम्ही कुठलेही रजिस्ट्रेशन चार्जेस नाही घेणार आहेत, फ्री रजिस्ट्रेशन असणार आहेत. फार्मर्स हे ॲप स्मूथली एका क्लिक थ्रू यूज करू शकतात. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी लेबरसाठी एका क्लिक थ्रू अवेलेबल राहील. पॅन्डेमिकमुळे खूप सारे लोकांचे जे जॉब गेलेले आहेत त्यांच्यासाठी पण एक अपॉर्च्युनिटी असेल एक नवीन काम शोधण्याची. आणि ज्या फार्मर्स आणि लेबर्सकडे स्मार्टफोन्स नाही आहेत ते साधे टोल फ्री नंबरवरती कॉल करूनसुद्धा रजिस्टर करू शकतात. हे ॲप ह्या प्रकारे काम करेल. आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल की तुम्ही फार्मर आहे की लेबर आहे. जर तुम्ही फार्मर सिलेक्ट केलं तर 2 ऑप्शन येतील की तुम्हाला कुठल्या कामासाठी पाहिजे, फार्म वर्कसाठी पाहिजे की मशीन वर्कसाठी पाहिजे. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला लेबर्सचे प्रोफाईल डिस्प्ले होईल, मग तुम्ही ते सिलेक्ट करून लेबर हायर करायचं. सेम वेमध्ये तुम्ही जर लेबर सिलेक्ट केलं तर ते विचारतील की कुठल्या लेबर हवा आहे तुम्हाला, फार्मचा लेबर की मशीनचा लेबर. मग तुमची प्रोफाईल क्रिएट होऊन ती लेबर्सला दाखवली जाईल. ह्याचा आम्ही रेव्हेन्यू फार्मर्स आणि लेबर्सकडनं चार्जेस घेऊन नाही जनरेट करणार आहे. ह्या ॲपचं रेव्हेन्यू आम्ही फार्मर्स आणि लेबरकडनं पैसे घेऊन नाही करणार आहेत. ह्याचं रेव्हेन्यू गुगल प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड केल्यानंतर जनरेट होईल आणि गुगल ॲड्स, यूट्यूब ॲड, टेक्स्ट ॲड्स त्याच्यावरनं होईल. ह्याच्यामध्ये आपण स्टॅटिस्टिक्स यूज करू शकतो प्रोग्रॅमिंगसाठी, परत एस्टिमेट करण्यासाठी की कुठल्या सीझन्सला जास्त लेबर्स लागतील आणि आपण अजून कोणत्या चांगल्या वेमध्ये ॲपला आपण अजून डेव्हलप करू शकतो. हे सगळे आपण स्टॅटिस्टिक्स यूज करून फाइंड आउट करू शकतो. थँक्यू. गुड आफ्टरनून. इट्स अ वर्मी टेक्नॉलॉजी युनिट, ज्यामध्ये आपण वर्मी कंपोस्टिंग हे तयार केलं जातं आणि वर्मी कल्चरही तयार केलं जातं, ज्यासाठी आपल्याला एक सिमेंट कॉन्क्रीटचा बेड तयार करावा लागतो. त्यामध्ये विटांचे तुकडे, खडी, पालापाचोळा, माती, शेण, ओला कचरा यासारखे याचे लेयर दिले जातात आणि यामध्ये आपल्याला अर्थवर्मच्या 2 स्पेसीज ॲड करायला लागतात. एक आयसिनिया फिटिडा आणि एक फेरिटेमा पोस्टिमा. हे 2 स्पेसीज या पूर्ण पालापाचोळ्याला डिकम्पोज करतात आणि त्यांच्या एक्सक्रिटरी सिस्टीममधनं जे न्यूट्रियंट बाहेर पडतात एक्सक्रिशन थ्रू, ते सॉईल फर्टिलिटी इन्क्रीज करतात आणि तुम्हाला 1 ते दीड महिन्यानंतर तुम्हाला बेस्ट वर्मी कंपोस्ट मिळतं. अँड इट इज अ बेस्ट बायो फर्टिलायझर. इन केस ऑफ इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर तुम्ही बायो फर्टिलायझर यूज करावेत अशी आमची अवेअरनेस आहे, म्हणून आम्ही हे प्रेझेंट करतो आणि त्यातून तुम्हाला वर्मी वॉश मिळतं, जे की तुम्ही स्प्रिंकलिंग थ्रू तुमच्या क्रॉप्सला देऊ शकतात. जर तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा नसेल किंवा मग कचराही नसेल तर तुम्ही शॉर्ट स्केलमध्ये याचा यूज करू शकतात. इट्स अ कंपोस्टिंग युनिट फॉर किचन वेस्ट. इट्स ओनली फॉर किचन वेस्ट. यामध्ये तुम्हाला
खाली एक न्यूजपेपरची लेअर टाकायची आहे, त्यावर किचन वेस्ट टाकायचं आहे. त्यामध्ये असतात भाजीच्या काड्या, फळांचे साल्ट, आणि त्यात तुम्हाला नॉनव्हेज मटेरियल नाही टाकता येणार, कारण नॉनव्हेज मटेरियल डिग्रेड व्हायला जरा जास्त वेळ लागतो, म्हणून मला ते नाही टाकता येणार. आणि त्यात तुम्हाला ही पावडर टाकायची आहे, जी की अमृत पावडर आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि आफ्टर पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यानंतर हे कंपोस्ट तयार होईल. आणि इट्स अ बेस्ट युटिलायझेशन ऑफ किचन वेस्ट. तुम्हाला बाहेर कुठे टाकायची गरज नाही. तुमच्याकडे गार्बेज व्हॅन जर येत नसेल तर तुम्ही तुमचं किचन वेस्ट यामध्ये युटिलाइज करू शकता आणि तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यानंतर कंपोस्टिंग मिळतं, आणि जे की तुम्ही गार्डन वेस्टसाठी यूज करू शकता. इट्स अ बेस्ट बायो फर्टिलायझर. इट इन्क्रीजेस फर्टिलिटी, इट्स मेंटेन दी सॉइल pH, अँड दॅट्स ऑल. थँक्यू. गुड. हेलो एवरीवन. तो कृषी प्रधान हम सबको पता है, हम एक अपना देश कृषी प्रधान देश आहे. आपण ज्या देशात राहतो त्यात 60% पॉप्युलेशन ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. पण हे सेक्टर एवढं अनऑर्गनाइज्ड आहे की तिथं खूप साऱ्या लोकांना इंटरप्रिट करायचे चान्सेस आहे. तिथं एवढे लूप होल्स आहे की ब्लॅक मार्केट करप्शन चान्सेस खूप असतात. आणि जे प्रोड्यूस शेतकरी बनवतात, जे उगवतात, त्याचा हमी भाव किंवा त्याला जे योग्य भाव मिळायला पाहिजे तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर त्या सगळ्या मार्केटला ऑर्गनाईज करण्यासाठी एक इकोसिस्टम शेतकऱ्यांसाठी बनवण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केलं, ज्याचं नाव कृषी प्रधान आहे. कृषी प्रधानच्या समोर सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेम्स अशा होत्या की शेतकऱ्याला हमी भाव नव्हता भेटत, त्याला योग्य प्रकारचे बियाणे नव्हते भेटत, शेतकरी सुसाईड करत होते. तर याच्यासाठी काय नवीन करता येईल, त्यासाठी आमचा मोटिव्ह असा होता की आम्ही एक ॲप किंवा वेबसाईट बनवू. त्या प्लॅटफॉर्मवरती शेतकरींची एक कम्युनिटी बनेल, त्याच्यावरती वेगवेगळे फार्मर्सला भेटू शकता, वेगवेगळ्या ॲग्रोनॉमिस्टला भेटू शकता. आमचा पहिला प्लॅन होता की फार्मर्स त्यांचं क्रॉप रजिस्टर करतील, आणि जसं मार्केट सप्लाय चेन, शेअर मार्केटचं सप्लाय आणि डिमांडवर चालतं, तसं आपली शेती पण कशी, ॲग्रिकल्चर पण त्याच्यावर कसं चालू शकतं, याच्यासाठी आम्ही वेगवेगळे मॉडेल्स बनवले. त्यात आम्ही त्यांना ॲग्रोनॉमिस्ट, स्टॅटिस्टिकल टीम्स यांचा सपोर्ट देण्याचा ट्राय केला आहे, ज्याच्याने की ते थोडे हायटेक होतील आणि नवीन गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतील. त्याच प्रकारे आम्ही फर्टिलायझर कंपनी ॲड करण्याचा आमचा प्रोजेक्ट मागं असा मेन मोटिव्ह आहे की इथे आज जे बियाणं भेटतं शेतकऱ्यांना तर ते उगत नाही एकतर, किंवा जे फर्टिलायझर्स भेटतात एक तर एक्सपायर असतात किंवा त्यांची क्वालिटी खूप हाय असते. तर ते मॅन्युप्युलेशन टाळण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाईट किंवा ॲपवरती फर्टिलायझर कंपनीज पण ॲड करणार आहे, ज्याने की डायरेक्ट फार्मरपर्यंत ओरिजिनल आणि कमी प्राईजमधल्या आणि उत्तम क्वालिटीमधल्या फर्टिलायझर त्याच्याकडे पोहोचतील. दुसरं आहे ट्रेडर्स. ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्यात मोठा रोल येतो यांचा, व्यापारी आपण ज्यांना म्हणतो. तर जेव्हा आमची टीम पूर्ण व्यापाऱ्यांसोबत बोलली की तुम्हाला या सिस्टीममध्ये काय चुकीचं वाटतं, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना 6-6, 7-7 महिने घरापासून लांब राहावं लागतं त्यांची अर्निंग्स अर्न करण्यासाठी किंवा त्यांचा बिझनेस चालवण्यासाठी. तर आम्ही त्यांच्यासाठी असं एक सोल्युशन आणलं की ते आमच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन शेतकऱ्याकडनं डायरेक्ट प्रोड्यूस घेऊ शकता बल्क क्वांटिटीमध्ये, ते व्हर्च्युअली पण घेऊ शकता, आणि व्हर्च्युअली त्यांना क्वालिटी चेक करण्यासाठी आमच्या प्रॉपर टीम्स असतील ज्या शेतकऱ्यापर्यंत व्हिजिट करतील, एक रिपोर्ट बनवतील जे ते ट्रेडर्सला देतील, त्याच्यावरनं ते मार्केट माल घ्यायचा का नाही ते सांगू शकतात. So we are representing biotechnology department, and the name of our project is cancer cell cycle. So as we know, cancer is one of the greatest urge of this industrial world, and mainly cancer it mainly divides uncontrollably, and we know the property of cancer, it is immortal. So here we have a basic cell cycle for a normal cell. So the first is G1 phase. In G1 phase, mostly the proteins, the enzymes or the nutrient which has been required for the cell has been synthesized. Next, it is S phase. In S phase, the main genetic material, which is DNA, has been duplicated and replicated. Next is G2 phase. In G2 phase, the main genetic material is condensed. Next is M phase, which is the main proliferative phase in which the 2 daughter nuclei has been formed. And there are main checkpoints for this: G1 checkpoint, G2 checkpoint, and M checkpoint. It checks whether the DNA has been damaged. It checks whether the cell lacks the nutrient, and if the cells are mutated, they skip such type of checkpoint and further leads to cancer cell development. So let us take example of UV radiation, which is one of the causative agent. Here we can see it is a normal cell. See, this normal cell has been affected with the carcinogenic agent, which is UV light. It is mutated now. As we can see, cell has the property of cell proliferation. It will further proliferate, and further it will give growth of a mass of a cell, which will further lead to the cancer cell development. So here, as I said, there is mutation in our DNA. There are mainly 3 genes involved in cancerous cell development. So first is
proto-oncogene, second is oncogene, and third is tumor suppressor gene. First, proto-oncogene is the normal gene which is required for the development of a normal cell. Oncogene are the main tumor gene which is recognized for its cancer cell development. And tumor suppressor gene, as the name itself suggests, it suppresses the tumor formation. As we know, and we can say it is the guardian of a genome. So, if there is any inactivation of this P53 gene, it will lead to the cancerous cell development. Here we have inactivation of P53. They are basically done by the three causative agents. First we have UVB. UVB is nothing but the UV radiation, which have a shorter wavelength, and it mainly affects the skin of our cell, of the human body. So it mainly leads to the cancer of the skin. So as we know, our skin is being underlined with the epidermal cell. It affects the squamous and basal cells and form a tumor. As you can see, there are patches here. These patches indicate the higher level of inactive P53 protein. And I would say the preventive measure in this is the one should use sunscreen and reduce the exposure to the UV light. Second, polycyclic aromatic hydrocarbon, which stands for PAH. These are nothing but the chemical group of chemical which is being synthesized by fossil fuels. Fossil fuels are nothing but the coal, crude oil, coal, petroleum, gasoline. So if this polyaromatic hydrocarbon is being burned, it pollutes the environment, and the person who inhales it is mainly susceptible to this type of cancerous development, which leads to the lung cancer. And the person who are working in the oil refineries, which are like steel, iron refineries, coke refineries, they are more susceptible to it. And the person who are drinking smokes and alcohol, they are more susceptible to it. And the preventive measure for this, I would like to say that the people who are working in the refineries should wear the safety gears and the mask. Third is aflatoxin B1. As we know, the name itself suggests it is a toxin. It has been synthesized through Aspergillus flavius, and it is a toxic component. As we know, I would like to give an example of a agricultural product, which is peanut. As if this peanut is been produced through an pesticides or insecticides, if we inject this moldy part of a peanut, we will in turn lead to the liver cancer. It will directly affect to the DNA of our liver cells. So here, the main preventive measure I would like to say is we should use the commercial products, commercial plants, which has been made by the organic components, and we should consume it freshly. So at the end, I would like to say you should prescribe a doctor if you see any symptoms of the cancer. Thank you. क्या पीछे लूँ रहने दो ना ओके करूँ स्टार्ट Good afternoon. Welcome to the PTC lab. I'm Shariva Kodu Patil. I'm from Department of Biotechnology, and today we have made our model based on the basic layout of a plant tissue culture lab. So plant tissue culture is one of our core subject, and this core subject's basic aim is to grow an entire plant from a small piece of plant, which is the tissue which we use. So the layout consists of 5 compartments. The first compartment is preparation room, where we prepare the media which is going to support the growth of our plant. The media consists of different chemicals like amino acids, vitamins, carbon source, nitrogen source, along with some inorganic salts. After the preparation and sterilization of the media, we enter into the inoculation room, which consists of a laminar air flow, which provides aseptic conditions for the operator to perform the inoculation. In this laminar air flow, the sterilization takes place by UV lamp. After sterilization, a visible lamp is switched on along with HEPA filters, which blows sterile air towards the operator to avoid any microbes to enter into the hood. After inoculation, we take the culture bottles into the growth room, which provides all the optimum conditions for the growth of our plant. In the growth room, in the culture bottles, there is either formation of callus according to the media composition, or different parts like shoots and roots. Now if the callus is formed, then we further take it for cryopreservation if we want to preserve the callus, or for further liquid suspension of callus, in which we grow the callus, and then after that we can extract any phytohormones, chemicals, or any pigments which we want to extract from the callus. After this, the cryopreservation room also has a hydroponics unit, in which
the water is in the bottom of the unit along with the nutrients, and on the top part of the unit there is a cocoa pit present in which we can either inoculate the callus or the seeds. After the growth of the seeds, we can either isolate the plants, mini plants which are grown, and then take them into the primary hardening unit. This unit is for acclimatization, that is all the plants which we have grown are grown in the lab conditions which are optimum and aseptic, so the plant which we have grown is not yet exposed to the outside harsh environment, and if we directly bring it into the outer environment, it won't be able to sustain and will die. So to expose all the conditions which are present outside, like extreme heat, climatic changes, we bring it to the primary hardening unit, and over there we allow the plant to grow for a few weeks. After the plant is grown for a few weeks, it is ready to be taken out into the outside environment and to be planted by the farmers in the farm. Thank you. रामानुजन सरांनी त्यांची रामानुजन समेशन आपल्याला दिलं आणि त्या रामानुजन समेशनचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे स्ट्रिंग थिअरी. आणि स्ट्रिंग थिअरीमध्ये आपल्याला माहिती आहे की एम स्ट्रिंग थिअरीमध्ये 13 डायमेन्शन, नॉर्मल स्ट्रिंग थिअरीमध्ये 11 डायमेन्शन आणि सुपर स्ट्रिंग थिअरीमध्ये 26 डायमेन्शन्स आहेत. तर नॉर्मली जी एम स्ट्रिंग थिअरी यूज होते त्या स्ट्रिंग थिअरीचा यूज करून आपण तिचे जे पॉसिबिलिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल 4 डायमेन्शनमध्ये जाऊन टाईम ट्रॅव्हल करणं, 5th डायमेन्शनमध्ये मल्टिवर्स आणि 6 डायमेन्शनमध्ये लाईक मल्टिवर्समध्ये मॅनिप्युलेशन, अशा प्रकारचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते रामानुजन सरांच्या ग्रेट कंट्रीब्युशनमुळे आलेले आहे. आणि आता त्यामध्येच आपल्याला जर आता 4D मॉलिक्यूल बनवायचं असेल किंवा 4D मटेरियल बनवायचं असेल तर ते कशा प्रकारे आपण बनवू शकतो ते मी एक्सप्लेन करणार आहे. तर आपल्याकडे 3D ऑब्जेक्ट असतो आणि तो 3D ऑब्जेक्ट मीन्स आपला स्पेस, आणि तो युजली मूव्ह करत नाही. जर तो मूव्ह करत असेल किंवा तो ट्विस्ट आणि बेंड झाला तर आपण त्याला टाईम ट्रॅव्हलिंग, टाईम वॉपिंगपर्यंत नेऊ शकतो. आणि आता अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आपल्याला 4D मॉलिक्यूलमध्ये पण मिळते. लाईक एक क्यूबमध्ये क्यूब आहे हा टेसरॅक्टमध्ये, आणि इथे क्यूब जो आहे तो मूव्ह करतो आहे फॉरवर्ड बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये, अशा प्रकारे तो मूव्ह करणार आहे. आणि मग ही झाली त्याची टाईम ट्रॅव्हलिंग प्रॉपर्टी, मीन्स आपल्या स्पेसची. अशा प्रकारे आपण टाईम ट्रॅव्हल करू शकतो. आणि तो क्यूब अशा प्रकारे दिसतो जरा. आणि तो आपल्याला जर फॉर्म करायचा असेल तर आपण कार्बनपासून ट्राय करू शकतो, कारण कार्बनमध्ये ती ॲबिलिटी आहे आणि टेट्राव्हॅलंट एलिमेंट्समध्ये ती ॲबिलिटी आहे. मग त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, तर आपण त्यांच्यापासून अशा प्रकारचा एक हायली प्रिसाईज टेक्नॉलॉजीचा यूज करून एक मॉलिक्यूल बनवू शकतो. आणि आपल्याकडे पॉसिबिलिटीज असतील टाईम ट्रॅव्हल करण्यासाठी की जर आपल्याला तो मटेरियल फॉर्म करून टाईम मशीन बनवायची आहे किंवा मग बायोमॉलिक्यूल ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे तो यूज करून आपण ह्युमन बिईंगलाच डायरेक्ट कपेबल बनवू शकतो टाईम ट्रॅव्हलिंगसाठी. थँक्यू. हे हायड्रॉलिक प्रेस आहे जे कार स्क्रॅप करण्यासाठी यूज केलं जातं. जेव्हा हे ऑपरेट होतं तेव्हा याच्यात इलेक्ट्रिसिटीचा यूज केला जातो. म्हणजे आणि जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो तेव्हा कार्बनचं इमिशन होतं, म्हणजे एन्व्हायरमेंटला पोल्युशन क्रिएट होतं. आणि त्याच्याऐवजी आम्ही इथे सोलर पॅनलचा यूज केला आहे की ज्याच्यामुळे कार्बन इमिशन पण होणार नाही आणि एन्व्हायरमेंटला हार्म होणार नाही. आणि हे जर याच्यात पास्कलचा प्रिन्सिपल पण यूज केला आहे की प्रेशर इकडून प्रेशर देऊन इथले वॉटर इकडे ट्रान्समिट करून नंतर हा प्रेशर इथे क्रिएट होतो आणि ही वॉल खाली येते. याच्यामुळे जी खाली कार असेल ती स्क्रॅप होतो. आता RTOने नियम काढला आहे की 15 इयर्स ओल्डच्या कार असतील त्या सगळ्या पुढे फ्युचरमध्ये स्क्रॅबिंगसाठी जाणार आहे. मग ह्याचा आपण लार्ज स्केलवरती पण इम्प्लिमेंटेशन करू शकतो की कार स्क्रॅबिंग विथ द यूज ऑफ सोलर पॅनल. तर आजकालच्या जगात आपण बघितले की खेड्यापाड्यांमध्ये किंवा जिथे अशिक्षित लोक आहेत तर ते आजसुद्धा अंधश्रद्धेला बळी पडतात. भोंदू बाबांच्या जे काही ते ट्रिक्स वापरतात त्याला बळी पडतात. तर ते कशा पद्धतीने वापरतात आपण ते डेमो बघूयात त्याचावाला. तर समजा ही माझ्याकडे तिचा प्रॉब्लेम घेऊन आलेली आहे आणि मी तिला सांगते हा भस्म आहे, हे जादूचं पाणी आहे माझ्याकडे, मी हा भस्म तिच्यावरनं उतरवेल, काहीतरी मंत्र म्हणेल, जर हे जादूच्या पाण्याला रंग आला तर समजायचं तिच्यावरती भूतबाधा झाली. अशा पद्धतीने ते आपल्याला एक्सप्लेन करतात. तर मी हे करून दाखवते आधी.
ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. तर इथे बघितलं आपण पाण्याला रंग येतोय. तर ते आपल्याला सांगतात पाण्याला रंग आला याचा अर्थ तुम्हाला भूतबाधा वगैरे आहे, पण ते असं काही नसतं. या ॲशमध्ये आम्ही सोडियम मेटल टाकलेलं आहे आणि हे जे आपण जादूचं पाणी म्हणतोय तर हे फिनॉप्थॅलिन इंडिकेटर आहे. आपण जेव्हा सोडियम मेटल फिनॉप्थॅलिन इंडिकेटरच्या ज्या सोल्युशनमध्ये टाकतो तर त्याच्यामध्ये असणाऱ्या वॉटरसोबत सोडियम रिॲक्ट होतो, सोडियम हायड्रॉक्साईड बेस तयार होतो आणि फिनॉप्थॅलिन इंडिकेटर जे आहे ते बेसमध्ये आपल्याला पिंक कलर शो करतं. ती ही रिॲक्शन आहे. पण ते जे लोक असतात ते आपले खेड्याकडचे लोक, अशिक्षित लोक, त्यांना ही सायंटिफिक गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे ते भोंदू बाबाची काही अंधश्रद्धा वगैरे करतात तर त्याला सहज बळी पडतात. तर त्याच्यापासून अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही हा एक्सपेरिमेंट सायन्स डेच्या निमित्ताने ठेवलेला आहे. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, माय नेम प्रणाली मोरे. माझ्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे लेमन फायर्ड. आजकाल अजूनही 21व्या शतकात असतानाही खेड्यापाड्यातले लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. बाबा लोक असतात ते काहीतरी एक्सपेरिमेंट करून त्याद्वारे लोकांना फसवण्याचं काम करत असतात. तर मी हे लिंबू आहे, मी ते एक्सपेरिमेंट तुम्हाला करून दाखवते. सपोज हिला भूतबाधा झालेली आहे तर हा लिंबू तिच्यावरून उतरवून जर याने फायर कॅच केली तर हिला भूतबाधा झालेली आहे. आल्याची, गेल्याची, बाहेरच्यांची, घरातल्यांची जर कोणाची भूतबाधा झालेली असेल तर आपल्याला लगेच कळेल. याच्यातून हिट बाहेर पडली याचा अर्थ हिला भूतबाधा झालेली आहे. पण ॲक्च्युली भूतबाधा वगैरे हे काही नसून हे एक याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे. मी ह्या नाईफला सोडियम मेटल लावलेला होता. हा सोडियम मेटल जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट होतो तेव्हा एक्झोथर्मिक रिॲक्शन होते आणि हीट बाहेर पडते, फायर कॅच होतं. याच्यामागे सगळं सायंटिफिकच आहे. तर छोटासा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही हा एक्सपेरिमेंट ठेवलेला आहे. थँक्यू. गुड आफ्टरनून. माय नेम इज कोमल पाटील. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जादूचे पाणी. आता आपण बघतो खेड्यापाड्यात बरेच जादू बुवा येतात, ते मंत्रांची उच्चारणा करून आपल्याला सांगतात जर हे पाणी तुझ्यावरून उतरवले तर या पाण्याचा कलर बदलला तर म्हणजे तुला भूत बाधा झाली असे आपण गृहीत धरतो. हे पाणी आता मी याच्यावरून उतरवणार आहे. बघू शकता आपण ह्या पाण्यामध्ये तुम्हाला कलर जाणवतोय. या पाण्यामध्ये दुसरं तिसरं काहीच नसून मी एक ग्लुकोज आणि सोडियम हायड्रॉक्साईड आणि एक मिथिलीन ब्ल्यू डाय इंडिकेटर यूज केला आहे. ते क्लोज वेसल पॅक केल्यामुळे त्या ऑक्सिजनची सप्लाय बंद होतो, त्याच्यामुळे त्या पाण्याचा कलर चेंज होतो. आणि जर ओपन एअरमध्ये जर दोघे बॉटल ठेवल्या तर त्याच्यात कोणताच चेंज होत नाही. तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज प्रतीक्षा. मी आज तुम्हाला एक प्रॅक्टिकल करू इच्छिते. या प्रॅक्टिकलचे नाव आहे फायर विदाऊट मॅच बॉक्स. हा जनरली भोंदूबाबा आपल्याला फसवतात. आपल्याला खेडेगावामध्ये आपल्याला काही न करता फायर जनरेट करून दाखवतात, आपल्याला फसवतात, आपल्याला भूतबाधा झाली असे दाखवतात. तर मी आता शुद्ध गायचे तूप या होमामध्ये टाकते. तर तुम्ही बघू शकता काही न करता फायर जनरेट झालेली आहे. तर अशाच प्रकारे भोंदूबाबा आपल्याला फसवतात, काही न करता फायर जनरेट करतात आणि आपल्याला त्यांच्या बोलण्यामध्ये अडकवतात की तुम्हाला भूतबाधा झालेले. हे बघू शकता तुम्ही, फायर जनरेट झाली आहे. तर यामागे भूतबाधा नसून याच्यामागे सायन्स आहे. याच्यामागे तुमच्या नकळत आम्ही केमेनोफोर ऑलरेडी ॲड केलेले होते. त्याच्यावरती आम्ही हे शुद्ध गायचे तूप समजून भोंदूबाबा आपल्याला फसवतात. हे ग्लिसरीन यूज करतात. ग्लिसरीनची जेव्हा केमेनोफोरसोबत रिॲक्शन होते, हाय अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते, एक्झोथर्मिक रिॲक्शन होते आणि हीट बाहेर पडते आणि होमाला आग लागते. ह्यामागचे हेच रिझन आहे आणि छोटीशी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हा आम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म. वायरलेस नोटीस बोर्ड आहे. याचा यूज एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड आणि कॉलेजमध्ये होतो. एखादी नोटीस द्यायची असेल आपल्याला तर याचा यूज होऊ शकतो. हा ब्लूटूथला कनेक्ट करून आपण मोबाईलद्वारे हा मेसेज पाठवू शकतो. एक्झाम्पल बघू ना, तिथं हॅलो येईल. बघून घेतो.
झालं. नाव प्रतीक रायते, इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट. प्रोजेक्टचं नाव बायडायरेक्शनल व्हिजिटर काउंटर. हा व्हिजिटर काउंटर आपण ऑफिसमध्ये, घरामध्ये किंवा मॉल वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो. याच्यामध्ये मी आर्डिनो युनो 2 IR सेन्सर्स आणि LCD डिस्प्ले वापरला आहे. याचा उपयोग केल्याने आपले इलेक्ट्रिसिटीचा मोठ्या प्रमाणावरती वाचते इलेक्ट्रिसिटी. या ठिकाणी इनमध्ये एंट्रीसाठी एक IR सेन्सर आणि एक्झिटसाठी एक IR सेन्सर वापरला आहे. ज्यावेळेस पर्सन एंट्री करतो आधी फॅन किंवा लाईट AC वगैरे जे आहे आपले ते अप्लायन्सेस बंद असतात जेव्हा घरात किंवा ऑफिसमध्ये कोणी नसतं. ज्यावेळेस पहिला पर्सन एंटर करतो त्यावेळेस इथं पर्सन दाखवतं किती आहे, एक जण मध्ये गेला आहे आणि फॅन ऑन होतो. फॅन आहे आपला, लाईट आहे ऑन होतो. आणि ज्यावेळेस सेकंड पर्सन जातो, सेकंड पर्सन दाखवतो इथे. आणि तेच एक्झिट झाल्यानंतर परत मायनस होतं, जे बाहेर गेले ते काउंट करतं आणि फॅन ऑफ होतो ऑटोमॅटिकली. म्हणजे याचा वापर करून आपण काउंट पण करू शकतो ऑफिसमध्ये किंवा आपल्या मॉलमध्ये किती जण मध्ये गेले किंवा किती बाहेर आले. आणि त्याच्याचनुसार आपण AC, फॅन, रूम हीटर वगैरे हे सगळं आपण याच्या वापरानुसार यूज करून आपली इलेक्ट्रिसिटी वाचली जाते यामुळे. ओके, थँक्यू. सिस्टीम युजिंग आर्डिनो अँड ब्लूटूथ मॉड्युलो. याच्याने आपल्याला स्विच ऑन करावं लागतं. घरातले जे अप्लायन्सेस असतात, वॉशिंग मशीन, फ्रीज, TV, लाईट्स, फॅन वगैरे, ते आपण मोबाईलनी ब्लूटूथ कनेक्ट करून ऑन किंवा ऑफ करू शकतो. त्याच्याशिवाय आपल्याला स्विच ऑन किंवा ऑफ करायसाठी उठायची गरज नाही. याच्यासाठी मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड केलेला आहे आर्डिनोचा, आर्डिनो टर्मिनल्सचा. तिथे कॅपिटल स्मॉल लेटर्स टाकले की लाईट ऑन होता. स्मॉल A टाकलं का स्मॉल B. तसे कॅपिटल लेटर्स टाकले की ऑफ होतील. इथे आपण 4 बल्ब यूज केले. त्याऐवजी आपण वॉशिंग मशीन, फ्रीज, आपले इलेक्ट्रिक जे घरातले अप्लायन्सेस असतात सगळे आपण कनेक्ट करू शकतो आणि ब्लूटूथनी ऑन किंवा ऑफ करू शकतो. थँक्यू. प्रोजेक्टचं नेम अँड्रॉइड कंट्रोल रोबोट युझिंग आर्डिनो. यामध्ये आपण SC05 ब्लूटूथ मॉड्यूल यूज केलेला आहे. L2988 मोटर ड्रायव्हर आणि आर्डिनो युनो यूज केले आहेत. अँड्रॉइड कंट्रोल आहे त्यामुळे आपल्याला कमांड पास करण्यासाठी एक ॲप हवं. त्या ॲपचं नाव ब्लूटूथ RC नावाचं ॲप आपण यूज करतो इथे कमांड पास करण्यासाठी. इथे आपण कनेक्ट टू कारमध्ये ब्लूटूथ मॉड्यूलचं नेम SC05 इथे आलेलं आहे. ब्लूटूथ मॉड्यूल ऑन झालेलं आहे त्यामुळे इथे ते कनेक्ट करायचं. इथे ग्रीन लाईट इंडिकेट होतो म्हणजे ते कनेक्ट झालेलं दिसतं आपल्याला इथे ग्रीन लाईट. जसं की आपण आता लेफ्ट, राईट, फॉरवर्ड, बॅकवर्ड अशा कमांड आपण मोबाईलमधनं ब्लूटूथ मॉड्यूलला देतो. तो ते ब्लूटूथ मॉड्यूल LN298 मोटर ड्रायव्हर थ्रू आर्डिनोला त्याच्या कमांड पास करतं. त्यानुसार हे 2 व्हील्स त्याचे वर्क होतात. जसे की आता हे लेफ्ट, राईट, बॅकवर्ड, फॉरवर्ड या पद्धतीने वर्क करतो. थँक्यू. ओके, स्टार्ट. हेलो, मैंने बनाई हूँ ऑटोमेटेड सोलर ग्रास कटर. इसमें ये मशीन ग्रास कटिंग का काम करती है और साथ में अगर ऑब्स्टेकल आए कोई भी तो वो अवॉइड करती है. इसमें मैंने आर्डिनो यूनो एज अ कंट्रोलर यूज़ किया है एंड मोटर ड्राइवर यूज़ किया है फॉर ड्राइविंग द मोटर, रिले एंड ऑल्सो अ मोटर फॉर ग्रास कटिंग. ऑल्सो वो अल्ट्रासोनिक सेंसर टू सेंस द ऑब्स्टेकल और उसको अवॉइड करेगा वो. सो योर हाउ इट वर्क्स. अब मैंने इसको स्टार्ट की तो ये स्टार्ट हो रहा है एंड ऑल्सो कट भी हो रहा है. ऑब्स्टेकल आएंगे तो ये रुक जाएगा और ये टर्न लेगा. तो वैसे ही गार्डन्स में हम उसको ऑन करके छोड़ सकते हैं. अगर कोई भी ऑब्स्टेकल आए तो उसको अवॉइड भी करेगा, साथ में कटिंग का भी एग्जीक्यूशन होता रहेगा. थैंक यू.
ये सन ट्रैकिंग माइक्रो कंट्रोलर है। इसका बेसिक ये है कि लाइट को ट्रैक करता है। जब भी इसके ऊपर अंधेरा आता है तो ये लाइट को ट्रैक करने के लिए रोटेट करता है। इसमें माइक्रो कंट्रोलर 8950 लगा है और ड्राइवर मोटर लगी है। ये मोटर जो है माइक्रो कंट्रोलर ड्राइवर के ऊपर सिग्नल पास करता है और मोटर रोटेट होती है। इसके ऊपर जब भी हम लोग अंधेरा डालते हैं तो ये रोटेट होने के लिए शुरू हो जाता है। इसका ये है, इसको हम लोग ट्रैफिक सिग्नल, स्ट्रीट लाइट, घर पर भी यूज़ कर सकते हैं। घर के हमारी फ्रिज वगैरह जो भी चीज़ें वो सब चीज़ें हम लोग इससे यूज़ कर सकते हैं। ओके, थैंक यू। डिजिटल क्लॉक विद अलार्म यूजिंग अर्डिनो। इसमें आरटीसी मॉड्यूल यूज़ किया गया है DS3231। इसमें हम जब भी डिस्चार्ज करते बैटरी और जब वापस लगाते उसमें तो हमें वही टाइम मिलता है जो एक्चुअल में अभी है। DS3231 में पहले से ही टेम्परेचर सेंसर भी है उसमें। इसमें अर्डिनो यूज़ किया गया है और बजर है फॉर अलार्म। हो गया। हॅलो, आय एम पूजा शिंदे. आय कन्स्ट्रक्टेड द रोबोट. दिस इज द ह्युमन फॉलोइंग रोबोट. यात आपण मायक्रो कंट्रोलर यूज केला आहे ऑर्डिनो आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर. हा जो आहे हा ह्युमन किंवा ऑब्जेक्ट त्याच्या रेंजमध्ये असेल तर तो फॉलो करतो. जस्ट लाईक दॅट. आणि याचा यूज आपण सुपर मार्केट्समध्ये करू शकतो, ट्रॉलीजमध्ये किंवा एअरपोर्टवर ट्रॉलीजमध्ये ब्लूटूथ मॉड्यूल लावून आपल्या फोनशी ब्लूटूथने कनेक्ट करून म्हणजे आपल्याला जास्त बॅगेज ओढावं लागणार नाही किंवा घेऊन जाता येणार नाही. आपल्या ईजसाठी ते कम्फर्टेबल राहील. आणि हा पिक अँड प्लेस रोबोट आहे. हा आपण इंडस्ट्रीजमध्ये यूज करतो. हा पण मायक्रो कंट्रोलर बेस्ड आहे. ह्याची स्पीड जास्त आहे मायक्रो कंट्रोल यूज केलं त्यामुळे. आणि हा आपण इंडस्ट्रीजमध्ये सामान उचलून नेऊन ठेवण्यासाठी आणि मॅनपॉवर कमी करण्यासाठी करतो. हा विथ रिमोट आणि विदाऊट रिमोट दोन्ही कंट्रोल होऊ शकतो. यात आपण वायफाय मॉड्यूल बसवू शकतो आणि बाहेरून किंवा लांबून पण याला चालू करू शकतो. थँक्यू. माझं नाव प्रतीक्षा निकम. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे टेम्परेचर बेस्ड फॅन स्पीड युजिंग ऑर्डिनो. याच्यामध्ये आपण रूम टेम्परेचर किंवा आपण जे कमी प्रमाणात टेम्परेचर देतो त्या टेम्परेचरवरून हा फॅन स्पीड करेल. आणि त्याचं मी लिमिट सेट केलं आहे. 30ला तो ऑफ राहील आणि 100पर्यंत जसं जसं पर्सेंटेज किंवा टेम्परेचर वाढेल तेव्हा त्या फॅनचं स्पीड वाढेल. याचं ॲप्लिकेशन असं आहे की हा DVDमध्ये आणि पर्सनल कम्प्युटर्समध्ये यूज होतो. थँक्यू. बस का. माझं नाव भागवत संतोष शेळके. माझा प्रोजेक्टचं नाव ऑब्स्टॅकल अवॉइडिंग रोबोट. याच्यामध्ये आर्डिनो युनो, मोटार ड्रायव्हर शील्ड आणि बिओ मोटर्स आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर यूज केलेलं आहे. काही समोर ऑब्स्टॅकल आला तर मग त्याची पाथ चेंज करतो. हा आपण घरी होम अप्लायन्सेसमध्ये यूज करू शकतो ॲज अ व्हॅक्यूम क्लीनर म्हणून किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये करू शकतो. थँक्यू. प्रोजेक्ट नेम RF बेस्ड होम ॲटोमेशन. यामध्ये घरातले जे होम अप्लायन्स असतात ते त्या ठिकाणी जाऊन स्विचने ऑन ऑफ करण्यापेक्षा आपण ते रिमोटने ऑन ऑफ करू शकतो. यामध्ये ट्रान्समीटर ॲज अ रिमोट म्हणून काम करतो आणि रिसिव्हर अँड ट्रान्समीटर याच्यामधलं RF कम्युनिकेशन आहे. आणि एकदा ऑन केल्यावर इथे मोटर चालू झाली ॲज अ फॅन. त्याच्यानंतर LED एकदा बटन दाबल्यावर ऑन होतं, दुसऱ्यांदा बटन दाबल्यावर बंद होतं. झालं. My name is Pratiksha Basaheb Pagar. My project name is Patient Health Monitoring System, Arduino-based Patient Health Monitoring System. मी या प्रोजेक्टमध्ये कंपोनंट्स LM35 यूज केलेला आहे, ऑर्डिनो यूज केलेला आहे आणि ऑक्सिमीटर यूज केलेला आहे मॅक्स 30100. LM35चा यूज टेम्परेचर सेन्स होण्यासाठी होतो. ऑक्सिमीटरचा यूज डिटेक्ट दी ऑक्सिजन अँड डिटेक्ट दी पल्स रेट होण्यासाठी केला जातो ह्या माझ्या प्रोजेक्टमध्ये. आणि हाच डाटा सेम मोबाईलमध्ये पण कन्वर्ट करू शकतो आपण आणि डॉक्टरला सेंड करू शकतो घरबसल्या.
नमस्कार, माझं नाव हर्षदा विकास पाटील. मी ही स्मार्ट ब्लाइंड स्टिक बनवलेली आहे. म्हणजे ही ब्लाइंड लोकांना सांगेल की समोर काहीतरी ऑब्स्टेकल आहे. तर आता हा सेन्सर ही भिंत ही जी वॉल आहे ही डिटेक्ट करतोय. कारण हा सेन्सर 400 सेंटीमीटरला डिटेक्ट करतो. आणि जसं जसं याच्याजवळ ऑब्स्टेकल येईल तसं तसं हा खूप जोरात वाजेल. हे बघा याप्रमाणे. याचा फ्युचर स्कोपमध्ये असा यूज होणार आहे की आपल्याला ब्लाइंड लोकांना ब्लाइंड लोकांना म्हणजे असा हात धरून चालवणं म्हणजे शक्य नाही. तर मग ही स्टिक त्यांच्याकडे दिली तर हा युजफुल काय म्हणता हे युजफुल होणार आहे ही स्टिक. बस. गुड इव्हिनिंग. माझं नाव रोहिणी बाजीराव ढिकले. माझ्या प्रोजेक्टचं नाव ई समय आहे. यामध्ये आर्डिनो युनो आणि ब्लूटूथ मॉड्यूल यूज केलेला आहे आणि ॲप थ्रू ब्लूटूथ टर्मिनल AC05 या थ्रू आपण कमांड देऊन ही ई समयी ऑन किंवा ऑफ करू शकतो. जसं की आता इथे ए दिल्यानंतर हे ऑन झाले. आता ऑन झाली आणि नंतर ऑफ करण्यासाठी कमांड दिल्यावर ही ऑफ होते. आणि ही इको फ्रेंडली अशी ई समय आहे. यामुळे थोडे स्मॉल अमाऊंटमध्ये पोल्युशन बी कमी होईल. थँक्यू. Hello guys, my project title is automatic car parking system. In this project, we will consist of Arduino Uno as a microcontroller, 2 IR sensors, 1 DC motor, and to display the text message, we use the 16:2 LCD display. या project मध्ये हा जो IR sensor आहे तो डिटेक्ट करतो की कोणता व्हेकल एंटर करतोय आणि ते मेसेज या डिस्प्लेमध्ये तो टेक्स्ट होतो. याचा यूज आपण क्राउडेड एरियामध्ये, मॉल्समध्ये किंवा कन्स्ट्रक्शन साईट्समध्ये ॲज अ ऑटोमॅटिक कार पार्किंग सिस्टम याचा यूज करू शकतो. थँक्यू. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय प्रोजेक्ट इज अबाउट ऑब्स्टॅकल. ह्या प्रोजेक्टमध्ये ना मी एक कॅब तयार केलेली आहे ज्यात आपण ब्लाइंड लोकांसाठी किंवा कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगसाठी ही कॅब यूज करू शकतो. ह्यात आपण 3 अल्ट्रासॉनिक सेन्सर जे टोटली सोनार सिस्टीमसारखे वर्क करता. त्याचा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे 2 टाईप असतात. ट्रान्समीटर वेव्ह ट्रान्समिट करतो आणि एखाद्या ऑब्स्टॅकलला ती वेव्ह कोलाईड झाली तर ती वेव्ह रिसिव्ह करून आर्डिनोला सांगतो. त्यानंतर ते बज होतं. बज झाल्यावर असा हा प्रोजेक्ट रन होतो. हॅलो, गुड इव्हिनिंग. माझे नाव परीक्षित सातपुते आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव ॲग्रिकल्चर मोटर युजिंग GSM मॉड्यूल आहे. अरे यार, परत स्टार्ट करू का? गुड इव्हिनिंग. माझ्या प्रोजेक्टचे नाव ॲग्रिकल्चर मोटर युजिंग GSM मॉड्यूल आहे. शेतकऱ्यांना उपयोगात येईल असं मी सिस्टीम बनवलेली आहे. आपण कुठून पण मोटर चालू किंवा बंद करू शकतो. त्याच्यात मी मायक्रो कंट्रोलर, GSM मॉड्यूल आणि ट्रान्सफॉर्मर वापरलेले आहे. त्याच्या साहाय्याने मग मोटर चालू किंवा बंद आपण कुठून पण करू शकतो. थँक्यू. Every year we celebrate National Science Day on 20th February. This year the theme of celebration of the National Science Day is the integrated approach in science and technology for sustainable future. Accordingly, all the colleges and the university are celebrating this National Science Day, which is completely based on the sustainable future. I think it's a well-known fact that we are celebrating this National Science Day from 20th February 1987 because at national level it was decided that on the eve of this or considering the contribution of the C.V. Raman, it should be celebrated on the 20th February. And why they have selected the 20th February? Because Dr. C.V. Raman invented the Raman effect or the discovery of the Raman effect on the 20th February 1928. And also one well-known thing is Dr. C.V. Raman received the Nobel Prize in the year 1938 on the same basic point, that is a Raman effect.
The main aim to celebrate the National Science Day is to inculcate the culture among the student as well as the faculty member. The second objective of the celebration of the Science Day is the proper awareness and the proper prosperity of this particular Science Day among the society also. And third ultimate aim is it's necessary to consider this one of the outreach program in the form of the National Science Day. Therefore, every college celebrate this National Science Day for inculcating the culture, for the proper awareness of this science, to overcome this superstition and other thing. And third important point is the outreach program.